सिंघम चित्रपटाची आठवण करून देणारे माजी पोलीस अधिकारी, महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जावई आणि बिहारमध्ये भारतीय पोलीस सेवेत एकेकाळी कर्तव्य बजावणाऱ्या शिवदीप लांडे यांनी अखेर त्यांचं राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंद सेना पक्षाची घोषणा केली। काही महिन्यांपूर्वीच लांडे यांनी IPS पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ते राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती। अखेर शिवदीप लांडे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून बिहारच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। शिवदीप लांडे हे सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेत असतात। त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात। पण फक्त सोशल मीडिया अकाउंट्समुळेच नाही तर बिहारमध्ये आतापर्यंत त्यांनी जी कामगिरी केली आहे त्यामुळे सुद्धा ते चर्चेमध्ये असतात। त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय आणि आता त्यांनी राजकारणात उतरण्याचं का ठरवलंय आणि त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र सोडून बिहारमध्येच पक्ष स्थापन करायचं का ठरवलं हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। कोण आहेत शिवदीप लांडे? शिवदीप लांडे यांचा जन्म 29 ऑगस्ट 1976 रोजी झाला। शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचं शिक्षण अकोला जिल्ह्यात झालं। त्यानंतर शेगावमधल्या श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांचं जे BTech आहे ते त्यांनी पूर्ण केलं होतं। त्यानंतर UPSCची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली। मुंबईत UPSCची तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी निवड झाली होती, पण त्यांनी पुन्हा प्रयत्न करून UPSCची परीक्षा दिली आणि 2006 साली ते IPS साठी निवडले गेले। लांडे यांना बिहार कॅडर मिळालं आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग ही नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर इथे झाली। त्यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्या विविध पदांवरती त्यांनी काम केलं। शिवदीप लांडे हे बिहार केडरचे IPS असले तरी मध्यंतरी त्यांची नियुक्ती ही महाराष्ट्रात करण्यात आली होती। शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचा 2014 मध्ये त्यांचं लग्न झालं। लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा जी होती ती व्यक्त केली। तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी तसा अर्जही केला होता। त्यानंतर 3 वर्षांसाठी लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली होती। महाराष्ट्रात असताना अंमली पदार्थ विरोधी पथक, दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिलेली आहे। बिहारचे दबंग पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख होती, पण 19 सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी अचानक पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली। राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून राज्याची सेवा करणार असल्याचंही ते म्हणाले होते। त्यानंतर ते राजकारणात येणार का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आला होता आणि तशी अनेकदा चर्चाही केली गेली होती। मी बिहारमध्ये 18 वर्ष काम करून सेवा दिली। बिहार माझं कुटुंब आहे। जर माझ्याकडून नकळत काही चुकलं असेल तर बिहारच्या जनतेनं मला माफ करावं। आज मी पोलीस दलाचा राजीनामा देतोय, पण बिहारसाठी यापुढेही मी काम करत राहणार आहे अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी त्यावेळेला फेसबुकवर लिहिली होती। आता मूळ प्रश्न हा येतो की शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये हा पक्ष स्थापन करायचं का ठरवलं? तर आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की शिवदीप लांडे जरी सोशल मीडियावरती पॉप्युलर असले किंवा जरी त्यांचे फॅन्स सगळीकडे असले, अनेक राज्यांमधनं त्यांना फॉलोईंग असलं, तरी 18 वर्षांपासून त्यांनी बिहारमध्ये काम केलंय। त्याच्यामुळे त्यांचा जो बेस आहे तो बिहारमध्ये स्थापन झालेला आहे। बिहारमध्ये त्यांनी हा जो पक्ष काढलेला आहे, हा पक्ष खरं तर त्यांनी जी निवडणूक आहे विधानसभेची ती लक्षात घेऊनच काढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलीही निवडणूक नाहीये किंवा कुठलीही निवडणूक आता येणार नाहीये। पालिकेची जी निवडणूक आहे ती निवडणूक होण्याची शक्यता आहे, पण त्याला अजून वेळ आहे। मात्र विधानसभा, लोकसभा या निवडणुका ज्या आहेत त्या आता झालेल्या आहेत। महाराष्ट्राची विधानसभेची जी निवडणूक आहे ती झालेली आहे। त्याच्यामुळे बिहारमध्ये त्यांनी हा जो पक्ष आहे तो स्थापन करायचा निर्णय घेतलेला असावा। त्याचबरोबर बिहारमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केल्यामुळे सुद्धा त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात ते असं म्हणाले की बिहारमध्ये मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि म्हणून बिहारसाठीच मला याच्या पुढे सुद्धा काम करायचं आहे। ही जी भूमिका आहे ती सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेली होती। आणखीन एक गोष्ट जी त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये नमूद केली ती अशी होती की त्यांच्या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना जे ऍक्टिव्ह असतील, जे कुठलाही भेदभाव करणार नाहीत, अशाच कार्यकर्त्यांना त्यांच्याकडनं तिकीट किंवा संधी जी आहे ती विधानसभेसाठी दिली जाणार आहे असं सुद्धा ते म्हणालेले आहेत। आतापर्यंत त्यांनी पोलीस दलामध्ये काम करून समाजासाठी काम केलं आणि याच्या पुढे राजकारणात येऊन सुद्धा त्यांना समाजासाठी काम करायचं आहे। त्याच्यामुळेच असे कार्यकर्ते जे समाजासाठी झोकून देऊन काम करतील त्यांनाच संधी देण्यात येईल असं सुद्धा ते त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेले आहेत। तुम्हाला काय वाटतं? शिवदीप लांडे यांचा हा प्रवास सोपा असेल? त्यांना बिहारच्या निवडणुकीमध्ये यश मिळेल का? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।